आता आपण वाशीच्या मंदिरात जायला निघालेलो आहोत. वाशीच्या मंदिरात जगदंबाईच्या मंदिरात दर्शनाला जायला निघालेलो आहोत. आणि चला आता आपण जाऊया, निघूया. थोड्याच वेळाने आता आपण जाऊ. तुम्हाला दाखवतो वाशीचा जगदंबाईचा मंदिर कसा आहे तो. पेणचा वाशीचा मंदिर खूप फेमस आहे आणि तिथं यात्रा पण खूप मोठी भरलेली असते. पेण तालुक्यातील सगळ्यात मोठी यात्रा ही वाशीच्या मंदिरातच भरते. जगदंबाईची यात्रा असते. आताच यात्रा झाली एप्रिल महिन्यामध्ये. तरी आता आज आपण सहज असा दर्शनाला जाऊया. तुम्हाला वाशीचा मंदिर मी दाखवतो आज कसं आहे ते. खूप चांगली वातावरण आहे, उन्हाळ्याचं संध्याकाळ आहे. आणि आता आपण निघूया जाण्यासाठी. चला तर काहीच जाऊया. आपण निघालेलो आहोत. अर्ध्या वाटेत आपण रस्त्यात आलेलो आहोत. आणि आता आपण तुम्हाला दाखवतो वाशीला जाण्यासाठी हायवेवरून कुठून टर्न मारायचं आहे. आणि आपण चला तर काहीच जसं तुम्हाला दाखवतो. हायवे आहे आणि या हायवेच्या इथून खालून गाडी टाकलेली आहे. हा इथून वाशी नाका, हा वाशी नाक्यावरनं पण इथून राईट मारायचा. हा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. आणि इथून आपण राईटला गाडी टाकू. राईटला गाडी टाकल्यानंतर इथून सरळ रस्ता आहे. हा गणपतीचा मंदिर वाशी नाक्याचा. इथून सरळ गाडी ही समोर असलेली पाईप आपल्याला दिसू शकतात. ही नवीन कामासाठी वापरणारे आहेत. खूप वर्ष झाली ही पाईप इथंच आहेत. नवीन जसा रस्त्याचा प्रकल्प चालू होईल इथून तेव्हाही यूज होणार आहेत. तरी सध्या तरी आता तिथंच आहेत. ही एरिया खूप डेव्हलप झालेली आहे आता वाशी रोडची. तुम्ही बघू शकता सरळ जाणारा हा रस्ता वाशीला जातो. वाशी, वडाव, काळेसरी या गावांना हा रस्ता जोडला जातो. इकडे आपल्याला JSW कंपनी बघायला मिळते. आणि इकडे समोरून ही आपल्याला JSW कंपनी दिसते. आणि सरळ हा रस्ता गेल्यानंतर आता इथे खूप सारी घरं झालेली आहेत. आणि या साईडला आपल्याला उंबर्डे, धोंडपाडा, कोपरोली ही गावं बघायला मिळतात. या सरळ ही डोंगर आहे समोरची, तिथे ही गावं आहेत. आणि आता हा रस्ता खूप सुंदर वाटत आहे संध्याकाळी. ही समोर असणारी कमान वाशी पंचक्रोशीची प्रवेशद्वाराची कमान आहे. आणि इथून आता वाशी पंचक्रोशी वाशी विभागाला सुरुवात होते. हा समोर असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी विभागाचा. आणि आता पुढेच जाताना आपल्याला वाशीला जातानाचा हा रस्ता लागतो आहे. आता थोड्याच वेळात आपण वाशी गावामध्ये प्रवेश करू. वाशी गावामध्ये आलेलो आहोत. आणि वाशी गावामध्ये आता आपण बघू शकतो. आपण हा समोरच असलेला वाशी गावाचा परिसर आई जगदंबेचा मंदिर. हा वाशी गावचा सुंदर असा तलाव आहे. आणि याच्या शेजारीच वर्सोय माऊलीचं मंदिर आहे. तर आता आपण गाईज आपल्या कॅमेऱ्याची बॅक टेस्टिंग करूया. झूम पॉवर अँड पोझिशन कशी दिसते ते बघूया. हा समोरचा दूरवरचा टॉवर आपल्याला आता आपण झूम केलेला आहे फुल 10x मध्ये. आणि आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी आपल्याला थोड्याच वेळात आता बघायला मिळेल. ही दूरवरची घरं आहेत. खूपच दूर, जवळजवळ 1-1.5-2 किलोमीटरच्या आसपासची घरं आहेत. ती आपल्या कॅमेरामध्ये आता आपण अशा पद्धतीने झूम करून त्यांना कवरअप केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो किती अंतर आपण कवर केलेलं आहे ते. आणि नॉर्मल फोटोंमध्ये पण आपण बघू शकतो. आता आपण वाशीच्या जगदंबाईच्या मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. आता मंदिराच्या पटांगणात आपण आता उतरलेलो आहोत. आणि थोड्याच वेळात आपण मंदिरात जाऊया, बघूया, मंदिराचं दर्शन घेऊया. खूप सुंदर असा पटांगण आणि खूप आकर्षक असा हा मंदिर बनवलेला आहे. येत्या काही वर्षांमध्ये हा मंदिर खूप सुंदर असा झालेला आहे. मंदिराचा हा गाभारा आपण बघू शकता, किती भव्य असा गाभारा आहे.
तर चला तर आता आपण जगदंबाईचं मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. यात्रेच्या दिवशी तिथं खूपच प्रचंड अशी गर्दी असते. हा वाशीच्या मंदिराचा पटांगण आहे आणि इथूनच समोर आपण बघू शकता वाशीचा तलाव, समोरच शिवस्मारक. चला तर काहीच आता आपण थोड्या थोड्याने निघूया आणि आता आपण जाण्याची तयारी करत आहोत आणि परतीचा रस्ता आपला धरूया. तर आपलं दर्शन तर झालेलं आहे. खूप मोठा भव्य असा पटांगण आहे म्हणजे वाशीच्या मंदिराचा. तर इथे थोडी ट्रॉफिक लागलेली आहे पण आता चला आता आपण जायचा टाईम झाला. तुम्हाला आता दर्शन झालेलंच आहे पण आता एक काम करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करून जा, कमेंट पण करा. आता इथं आपण हायवेवर आलेलो आहोत, मुंबई गोवा हायवे. वातावरण खूप स्वच्छ सुंदर आहे. संध्याकाळचं वातावरण एकदम बेस्ट असते उन्हाळ्यात. आलेलो आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा गाईज. थँक्यू गाईज.